नमस्कार, मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं महामनी सोशलमध्ये स्वागत करते. आज जागतिक पर्यावरण दिन आणि आपण गणित काय या सेगमेंटमधून अशा एका उद्योजकाची मुलाखत घेणार आहोत ज्यांचा पर्यावरण वाचवण्यात एक मोलाचा वाटा आहे. शार्क टँक इंडियामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या व्यवसायाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता हा कोणता व्यवसायाचा विचार करताय ना, सांगते. पुण्यातील योगेश शिंदे यांनी 2016 मध्ये बांबू इंडिया या कंपनीची सुरुवात केली. आता त्यांनी त्यांच्या व्यवसायात प्रोडक्ट्स कसे बनवले, त्यांचा व्यवसाय कसा वाढवला, हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. चला तर मग मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार योगेश सर, तुमचं महामनी सोशलमध्ये स्वागत आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की बांबू इंडियाची बांबू इंडिया तुम्ही स्टार्ट कधी केलं, ही कल्पना तुम्हाला कधी सुचली? प्रथम सायली धन्यवाद या पॉडकास्टबद्दल. आयडिया नॉर्मली कशी असते की माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की बांबू इंडियाच नाही, पण असा काहीतरी मला एक वेगळा उद्योग करायची इच्छा पहिल्यापासून होती. म्हणजे शाळेत असल्यापासून किंवा कॉलेजला पण घरी कसंही बिझनेसचं बॅकग्राऊंड नव्हतं किंवा असे खूप बिझनेसमॅन ज्यादा ओळखीचे नव्हते. त्यामुळं तो एक प्रॉब्लेम होता. पण डोक्यात ती आयडिया होती किंवा आपणही बिझनेस करू शकतो असं माहीत नव्हतं. पण जसं वय वाढत गेलं, एज्युकेशन गेलं, जॉब लागला, त्यावेळेस असं कळायला लागलं की येस, बिझनेससाठी एक पैसा लागतो, एक टीम लागते. आणि मग त्यासाठी हळूहळू काम सुरू झालं. आणि जेव्हा मी माझ्या जॉबच्या संदर्भात जर्मनीला होतो त्यावेळेस मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की मला खूप वेळ मिळाला माझ्या स्वतःसाठी. आणि त्या वेळेचा उपयोग करून मी ठरवलं की आता आपण परत भारतात जाऊ शकतो आणि ज्या माझ्या आयडियाज आहेत त्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो. किंवा एक असा कधी दिवस नव्हता किंवा विचार नव्हता, पण इट इज अ कम्प्लीट लॉंग प्रोसेस होती ती की असा काहीतरी बिझनेस आपल्याला केला पाहिजे ज्याचा एक समाजावरती किंवा देशासाठी किंवा स्वतःसाठी एक बेनिफिट होऊ शकतो. मग जर्मनी सोडून भारतात तुम्ही येऊन काही स्टार्टअप वगैरे ओपन करायचं, हे तुम्ही स्वतःहून विचार केला की तुम्हाला कोणी सांगितलं? ॲक्च्युली मला जॉब करता करता 14 वर्ष झाले होते. आणि जे माझे कोणत्याही एका यंगस्टर्सचे जे ड्रीम्स असतात की स्वतःचं घर पाहिजे, स्वतःची गाडी पाहिजे, परदेश भ्रमण झालं पाहिजे, एक थोडा बँक बॅलन्स असला पाहिजे, तर त्या माझ्या ज्या गरजा होत्या किंवा जे स्वप्न होती ती माझी खूप अर्ली एजमध्ये कंप्लीट झाली. म्हणजे ॲट द एज ऑफ 36-37 पर्यंत मला ह्या गोष्टी कंप्लीट झाल्या होत्या. आणि पुन्हा मी जो जॉब करत होतो, मी बार्क्लेज नावाच्या बँकमध्ये युरोपमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट होतो. तर तिथे असं मला वाटलं की आयुष्यभर तर हे काम मला जमणार नाही आहे किंवा हे काम मला करायचं नाही आहे. कारण ते एका AC केबिनमध्ये बसून फक्त लोकांना काम सांगणं, त्यांच्याकडे करून घेणं हे मला आवडत नाही. मला स्वतः फील्डवर काम करायला आवडतं, काहीतरी गोष्टी इनोव्हेट करायला आवडतं. तर मला वाटलं की जर मी इथं राहतो तर मी आयुष्यभर इथं अडकून बसेल. तो एक सोन्याचा पिंजरा म्हणतो आपण, तसं होतं की तर मला त्यात अडकून राहायचं नव्हतं. मला काहीतरी एक इम्पॅक्टफुल काहीतरी करायचं होतं. म्हणून मी ठरवलं की आपण भारतात जाऊयात, 1 वर्षाचा ब्रेक घेऊन ॲटलिस्ट काहीतरी प्रयत्न करूयात. जर झालं सगळं सक्सेस तर तो कंटिन्यू करूया, नाही तर कॉर्पोरेटची दारं आज माझ्यासाठी ओपन आहेत. मग तुम्ही स्टार्ट कधी केलं बांबू इंडिया आणि किती रुपयापासून स्टार्ट केलं? बांबू इंडियाची तशी ऑफिशियली सुरुवात जी आहे, म्हणजे कंपनी रजिस्ट्रेशन आणि वेबसाईट लॉन्चिंग जे आहे ते झालं 15 ऑगस्ट 2016, एकदम प्रिसाईज सांगायचं तर. पण ती आयडिया खूप आधीच सुरू झाली होती. साधारण 2-2.5 वर्ष मी त्यावर काम करत होतो, अभ्यास करत होतो की कोणता बिझनेस करता येईल. आणि राहिला गोष्ट फंडिंगचा, तर फंडिंग माझ्यासाठी खूप ती किरकोळ गोष्ट होती. कारण मला बिलकुल खूप सारी इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती. मला माहिती होतं की आपल्या आसपास खूप सारे बिझनेस असतात, तुम्ही त्यांचा जर व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज लागत नाही. आणि जर बांबू इंडियाचा विचार केला तर आम्ही जे पहिलं मशीन जे घेतलं होतं ते बांबू कटिंग मशीन म्हणतात त्याला. ती साधारण 6,000 ते 8,000 रुपयाचं मशीन होतं ते. आणि त्या मशीनपासून आम्ही सुरुवात केली. म्हणजे दॅट इज द फर्स्ट मशीन विच वी ब्रॉट इन 2016. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत, आता आज आमच्याकडे जर तुम्ही चेक केलं तर साधारण 2.6 करोडच्या मशिनरी झालेल्या आहेत. आणि त्या म्हणजे 6,000 ते 2.5 करोड ही आमची मागच्या 8 वर्षाची जंप म्हणता येईल तुम्हाला. अच्छा, म्हणजे 6,000पासून तुम्ही सुरुवात केली होती. बरोबर. अच्छा, तुम्ही एकूण बांबू इंडियामध्ये किती जण काम करतात? आणि जेव्हा तुम्ही हे स्टार्ट केलेलं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का की तुम्ही तुमच्या व्यवसायामधून रोजगार निर्मिती करू शकता, लोकांना जॉब देऊ शकता? ॲक्च्युली बांबू इंडियाचा स्थापन करण्यामागचा उद्देशच माझा हा होता की मला मॅक्झिमम हा लाईव्हलीहूड प्रोग्राम
रन करायचा, की लोकांना जास्तीत जास्त रोजगार आपण कसे उपलब्ध करून देऊ शकतो. त्यामुळं मला ही आयडिया होती किंवा मला आजही असं एक माझं स्वप्न आहे की कमीत कमी पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये 1000 कुटुंब ह्या बिझनेसवरती अवलंबून राहतील किंवा एवढ्या रोजगाराची आम्ही निर्मिती करू शकू. सुरुवातीला डेफिनेटली कोणी जेव्हा सुरुवात करतं तेव्हा पहिला प्रश्न असतो, तुमची जी आयडिया आहे ती खरंच व्हॅलिड आहेत का, समाज ॲक्सेप्ट करेल का, त्यातून बिझनेस जनरेट होईल का. हे बेसिक गोष्ट सगळ्यांना असतात. त्यामुळे कोणी असा विचार करत नाही की मी 10 जॉब जनरेट करेल किंवा 100 करेल किंवा 1000 करेल. पण सुरुवातीला एक असं होतं की एक मला चांगली मोठ्या प्रमाणात जे काही करायचे ते मोठ्या प्रमाणात करायचे. मला फक्त माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता एक लार्ज स्केलवरती सोसायटी इम्पॅक्ट आपण कसा करू शकतो, त्यासाठी माझे प्रयत्न होते. आणि जसं सांगितलं की आज आम्ही जवळपास 25 जणांची टीम आहे, जी कोर टीम आहे, जी आमच्या पेरोलवरती आहेत. जवळपास 125 ते 150 लोक आमच्यासाठी काम करतात, पण ते आमच्या पेरोलवरती नाही आहेत, ते दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतात. ओव्हरऑल साधारण एक 6500 शेतकरी आम्हाला कनेक्टेड आहेत, जे आम्हाला बांबू सप्लाय करतात, जे शेतकरी असतील किंवा बांबूचे आर्टिझन्स असतील. आणि जसं मी सांगितलं की माझा स्वप्नच आहे की पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये बांबू इंडियाच्या माध्यमातून ॲटलिस्ट 1000 लोकांना कायमस्वरूपीचं जॉब मिळायला पाहिजे. मग तुम्ही जे प्रोडक्ट बनवता ते प्लास्टिक रिसायकल करून बनवता का? नाही. आमची कंपनी जी आहे ही बांबू इंडिया म्हणून आहे. तर आम्ही बांबूच्या माध्यमातून प्लास्टिक प्रोडक्टला विकल्प तयार करतो. ओके. म्हणजे बांबू प्लास्टिकचा टूथब्रश असेल तर प्लास्टिक टूथब्रशच्या ऐवजी आम्ही बांबूचा टूथब्रश बनवतो, ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा करता येईल. जसं इयरबड्स असतील तर इयरबड्समध्ये पूर्वी तुम्हाला माहिती आहे की फक्त प्लास्टिकचे इयरबड्स असायचे. आता आम्ही ते प्लास्टिक पार्ट काढून त्यामध्ये बांबू चा इंट्रोडक्शन केलं आहे. त्यानंतर शेविंग रेझर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये ब्लेड पासून हँडलपर्यंत सगळं प्लास्टिक असतं. आम्ही हँडल रिप्लेस करून बांबूचं बनवलं आहे. त्यामुळं प्रत्येक प्रोडक्टमधून आम्ही कमीत कमी 10 ते 15 ग्रॅम प्लास्टिक रिड्यूस करतो, जेणेकरून प्लास्टिकचा वापर कमी होईल, जास्तीत जास्त बांबूचा वापर वाढेल. मग तुम्हाला हे प्रोडक्ट बनवायला महिन्याला किती रॉ मटेरियल लागतं, म्हणजे किती बांबू लागतात? साधारण जर सगळ्या प्रोडक्टचा विचार केला तर ॲव्हरेज आम्ही वर्षाला 550 ट्रक बांबू आम्ही कन्झ्युम करतो. म्हणजे दिवसाला 1.5 किंवा 3 दिवसाला 2 ट्रक एवढा बांबू आम्हाला लागतो. अच्छा. मग सुरुवातीला जे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले होते, म्हणजे म्हणू शकतो आपण की 6 महिने जेवढे तुम्हाला पैसे लागले ते तुम्ही स्वतः केले की फंडिंग वगैरे कुठून मिळालं? नाही, फंडिंग आजही आम्ही फंडिंग कोणाचंही घेतलेलं नाही आहे. आजही आमची कंपनी 0 लोनवरती आहे. आमची ती प्रिन्सिपलच आहे की स्वतःच्याच इन्कममधून किंवा स्वतःच आम्ही जनरेट करतो इन्कम, त्यातूनच ह्या मशिनरी किंवा रॉ मटेरियल किंवा सॅलरी असतील ह्या भागवायचा प्रयत्न करतो. आणि फॉर्च्युनेटली आणि देवाची कृपा असेल की आजही आम्हाला फंडिंगची गरज लागलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही सेल्फ सस्टेन आहोत. आणि जसं तुम्ही म्हणले 6 महिने, आम्ही सुरुवातीला तो विचार केला होता की सुरुवातीला आम्ही एक 6 महिन्याचं बजेट मी माझ्या घरासाठी काढून ठेवलं होतं की ॲटलिस्ट जर 6 महिने जर वर्कआउट नाही झालं तर परत मला जॉबवरती जाता येईल असं. पण ती वेळ आली नाही. थिंग्स वेंट व्हेरी वेल. म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं तुम्ही आधी. मला ते म्हणायचं होतं की तुम्ही फंडिंगचा विषय काढला तर मी शार्क टँकचा एक एपिसोड पाहिला होता, तुम्ही शार्क टँकमध्ये गेला होतात बरोबर? बरोबर. तर तिथे तुम्हाला आय थिंक अनुपम मित्तल यांनी एक ऑफर दिली होती, ज्याच्यामध्ये 50 लाख तुम्हाला त्यांनी 30 लाख तुम्हाला डेप्ट म्हणून दिले होते. सो मग त्याचं काय झालं नक्की? नाही, ॲक्च्युली थोडंसं रिवाइंड जातो. शार्क टँकच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कोविडचा खूप मोठा प्रकोप झाला होता. आणि कोविडमध्ये सगळ्या कंपन्यांचं त्यामुळे कंबरडं मोडलं होतं. तर आम्ही त्याला अपवाद नव्हतो, कारण कोविड झाल्यापासून म्हणजे मार्च 2020 ते पुढचे जवळपास 8 ते 9 महिने आमच्या कंपनीला एकही ऑर्डर आली नव्हती. त्यामुळं 8 ते 9 महिने 0 प्रोडक्शन आणि आमचं इलेक्ट्रिक बिल चालू होतं, रेंट चालू होता, लोकांची सॅलरी चालू होते. त्यामुळं आम्ही खूप दडपणामध्ये होतो. आणि तेव्हा अशी वेळ आली होती की आणखी जर 3-4 महिने असं चाललं तर आम्हाला आमची कंपनी बंद करायला लागली. आणि त्याच दरम्यान आपण जसं म्हणतो की प्रत्येक काळोख्या ढगाला एक सोनेरी किनार असते, तशी आम्हाला शार्क टँकच्या निमित्ताने ती अपॉर्च्युनिटी आली. आणि आम्हाला शार्क टँकच्या माध्यमातून आम्हाला एका जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायची संधी मिळाली. आणि त्याचा आम्हाला असा फायदा झाला की आमची गाडी पुन्हा ट्रॅकवर आली.
कारण शार्क टँकवर जाण्याचा उद्देश आमचा सुरुवातीला नक्कीच फंडिंग हा होता. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला एक चांगलं नेटवर्क एस्टॅब्लिश झालं. त्यानंतर आम्हाला चांगले कनेक्शन्स मिळाले. त्यानंतर आमचा जो जवळपास 100 दिवसांचा सेल्स होता आफ्टर शार्क टँक. जसं तुम्ही म्हणला की आम्ही साधारण 3.5% म्हणजे 3.5% क्लोज 80 लाख रुपये तिथे रेज केले होते. परंतु आम्हाला पुढच्या 100 दिवसामध्ये शार्क टँकचा एपिसोड लॉन्च झाल्यानंतर आम्हाला जवळपास 1.6 करोडचा बिझनेस जनरेट झाला. त्यामुळं आमचं ऑटोमॅटिकली जे आम्हाला गरज होती पैशाची ती आमच्या कस्टमरनेच आमची पूर्ण केली. त्यामुळे आम्ही शार्कला एकदम रिक्वेस्ट केली की ही जी डील आपण केली होती ती ज्या कारणासाठी केली होती ते कारण आमचं फुलफिल झालेलं आहे. आणि आत्ता आमच्याकडं एवढा पैसा आहे की आम्ही पुढचे 6 महिने 8 महिने व्यवस्थित चालू शकतो. आणि आम्हाला कोणाचंही कर्ज घेऊन जो आमचा फ्रीडम आहे आत्ताचा, जो बिझनेस करण्याचा फ्रीडम आहे, प्रोडक्ट इनोव्हेशनचा फ्रीडम आहे, तो आम्हाला गमवायचा नव्हता. म्हणून आम्ही ते फंडिंग एक नम्रपणे नाकारलं त्यावेळेस. ओके, मग शार्क टँकमध्ये जाण्याची कल्पना कोणाची होती, म्हणजे तुमची स्वतःची की तुमच्या वाईफची होती? आणि तिथे जाऊन आल्यानंतर म्हणजे काय प्रतिसाद आला तुमच्या ग्राहकांचा? नाही, शार्क टँक हा म्हणतो ना आपण एक सरप्राईज इन डिस्गाईज, की एक खूप मोठा बूस्ट होता माझ्या पर्सनलसाठी किंवा आमच्या बिझनेससाठी किंवा एक बिझनेस कम्युनिटीसाठी खूप मोठा एक वरदान म्हणता येईल आपल्याला. कारण आम्ही जेव्हा शार्क टँकमध्ये गेलो होतो किंवा शार्क टँकच्या जाण्याच्या अगोदर जिथे जिथे मी जायचो, एक्झिबिशन असेल किंवा कुठल्या भाषणाला असेल किंवा लेक्चर असेल, त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की बांबूतून बिझनेस होऊ शकत नाही. बांबू हा फक्त एक NGO मटेरियल आहे किंवा सरकारी खात्याचा एखादा प्रयोग आहे, तर बांबूत काय बिझनेस होऊ शकत नाही असं सगळ्या लोकांना वाटायचं. म्हणजे दे ऑलवेज सी की बांबू इज अ पुअर मॅन्स टिम्बर. पण ते वाईट वाटायचं की आम्ही एवढं सक्सेसफुल, म्हणजे शार्क टँकच्या अगोदर सुद्धा आमचा जवळपास 2.8 करोडचा टर्नओव्हर होता, पण तरीसुद्धा आम्हाला कोणी एक ॲज अ बिझनेस म्हणून ॲडवाईज करत नव्हतं. तर शार्क टँकने आम्हाला तो फायदा झाला की आम्ही घरोघरी पोहोचलो, लोकांना आमचे फिगर्स कळाल्या की आम्ही 4 कोटीचा टर्नओव्हर आहे, मंथ ऑन मंथ आमची ग्रोथ आहे, आम्ही किती प्रोडक्ट्स तयार करतो, किती लोकांपर्यंत पोहोचलो आहे, किती देशामध्ये एक्सपोर्ट करतो आहे. तर ह्या नंबर्सनी पूर्ण देशाचं बांबूबद्दलचं परसेप्शन चेंज झालं. आणि जो आमचा मोटो होता टू कन्वर्ट पुअर माइन्स टिम्बर टू वाईज माइन्स टिम्बर, हा आमचा एका प्रमाणात साध्य झाला. बांबू इंडियाची कल्पना जसं तुम्हाला सांगितलं की मी शार्क टँक खूप पहिल्यापासून फॉलो करतोय. म्हणजे US शार्क टँक असेल किंवा ऑस्ट्रेलियन शार्क टँक असेल, हे मी व्यवस्थित फॉलो करतोय खूप वर्षापासून. आणि त्यावेळेस असं वाटायचं की जेव्हा कधी असा प्रोग्राम भारतामध्ये येईल तेव्हा मी नक्की पार्टिसिपेट करेल आणि माझी जी आयडिया आहे ही लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि तो कुठेतरी माझ्या मनात स्ट्रॉंग पॉईंट जो म्हणतो आपण कॉन्शियस माइंडमध्ये, जो एखादी गोष्ट आपण जर विचार करायला लागलो तर ऑटोमॅटिक ती सत्यामध्ये उतरते. तर माझ्या बाबतीत हे एक्झॅक्ट सेम झालं की मी माझ्या स्वप्नामध्ये किंवा माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये सारखं शार्क टँकमध्ये जाऊन जज समोर प्रेझेंट करत होतो. त्यामुळं मी जेव्हा शार्क टँकची मेसेज आला, म्हणजे मला व्हॉट्सअपवरती मेसेज आला की शार्क टँक इज अवेलेबल इन इंडिया नाव व्हेरी सून, मग त्यावेळेस मी तो फॉर्म भरला. त्यानंतर प्रोसेस होत गेल्या, जवळपास 5 ते 6 राऊंड झाले आणि नंतर आम्हाला चान्स मिळाला की शार्क समोर आमची आयडिया पिच करायला. ओके, सुरुवातीला तुम्ही ते एक टूथब्रश किती रुपयाला, म्हणजे तुम्ही प्राइस कशी ठरवली प्रोडक्टची? सुरुवातीला डेफिनेटली आम्ही जेव्हा हा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला त्यावेळेस आम्ही कॉम्पिटेटिव्ह अनालिसिस केली होती की मार्केटमध्ये काय ब्रशची प्राईस आहे, किंवा आम्ही जे इनोव्हेशन केलं आहे, आमचं जे पैसे मी गुंतवले आहेत किंवा मी माझ्या मित्रांकडनं काही पैसे घेतले होते, फॅमिली मेंबर्सकडनं काही पैसे घेतले होते, तर त्या पैशाचं एक साधारण मी त्यांना एक फिक्स इंटरेस्ट देत होतो. त्यानंतर मशीनची कॉस्ट होती, त्यामुळं मी सुरुवातीला मेकिंग कॉस्ट जी आमची होती ती खूप जास्त प्रमाणात होती. त्यामुळे पहिल्यांदा जो बांबू टूथब्रश आम्ही बनवला त्याची किंमत आम्ही विक्रीसाठी 160 रुपये पर ब्रश अशी ठेवली होती. 160 ते 180 रुपये असे व्हेरियंट होते. मग तिथून सुरुवात आम्ही केली होती. आणि नंतर जसं जसं 2 कमी होत गेलं, मशीन सेट झाल्या, रॉ मटेरियल स्वस्त मिळायला सुरुवात झाली, आणि मग तसं करत करत आज सेम ब्रश उलट आणखी इम्प्रूव्ह क्वालिटीचा आम्ही 180 रुपयापासून 35 रुपयापर्यंत किंमत कमी केली. जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग वाढवता, प्रोडक्शन क्वांटिटी वाढवता, ऑटोमॅटिकली तुम्हाला रॉ मटेरियल स्वस्त मिळतं. जे काम तुम्ही पहिल्यांदा 4 लोकांमध्ये करत होता, आज त्याच 4 लोकांमध्ये तुम्ही आणखी 10 पट जास्त प्रोडक्टिव्हिटी जनरेट करू शकता. त्या गोष्टींचा आम्हाला फायदा झाला. आणि आज जसं सांगितलं की सेम ब्रश जो आम्ही 180 रुपयाला विकायचो तोच ब्रश आज आम्ही 35 रुपयाला
खूप चांगल्या क्वालिटीचं डिलिव्हर करतो. मग 35 रुपयाला तुम्ही एक ब्रश विकता, तर त्यामध्ये तुमचं प्रॉफिट किती असतं? साधारण 50% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते. म्हणजे जेव्हा ब्रश बनवतो त्याची कॉस्ट 13 ते 14 रुपये असते. मग त्यानंतर बॉक्स पॅकेजिंग येते, डिस्ट्रीब्युशन मार्जिन असतं, ट्रान्सपोर्टेशन असतं. पण साधारण ॲज अ मॅन्युफॅक्चरर आम्ही 8 ते 10% या बाजूमध्ये काम करतो. ओके. मग आत्तापर्यंत एकूण किती प्रोडक्ट्स बनवले तुम्ही बांबूपासून, आणि सर्वात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट कोणता आहे? प्रोडक्ट तसे भरपूर बनवतात आम्ही, पण आत्ता आमच्या वेबसाईटवरती जवळपास 48 प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये बांबू टूथब्रश आहे. टूथब्रशच्या जवळपास 12 व्हरायटी आहेत. किड्स टूथब्रश आहे, सॉफ्ट, मिडियम, अल्ट्रा सॉफ्ट, नॅनो सॉफ्ट आहे. त्यानंतर ब्रिसेस कलरवरनं त्याचे हे ठरवतात. त्यानंतर कोंब आहे, बांबू स्ट्रॉज आहे, शेविंग रेझर आहे, गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत, स्टेशनरी आर्टिकल्स लाईक नोटपॅड आहेत, पेन आहे. त्यानंतर मेल्स ग्रूमिंगमध्ये जसं सांगितलं की शेविंग ब्रश आहे. असे जवळपास 48 प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये आमचा प्लॅन आहे की एंड ऑफ जुलै हा काउंट आम्हाला 60पर्यंत न्यायचा आहे. त्यामुळं साधारण आमची जी आता ॲनिव्हर्सरी होईल 15 ऑगस्ट 2024मध्ये, त्यात आम्ही टार्गेट करतो की आमच्याकडे मिनिमम 60 प्रोडक्ट तरी असावेत की जे प्लास्टिक प्रोडक्टला रिप्लेस करतील. सर्वात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट कोणता आहे तुमचा? आमचा आजही स्टार प्रोडक्ट हा बांबू टूथब्रश आहे. कारण त्यामुळंच आम्हाला एवढं लोकांकडून प्रेम मिळालं आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकलो. ब्रश तर आहेच आहेत, पण जसं सांगितलं की आजही इयरबड्ससुद्धा आम्ही जास्त प्रमाणात विकतो. आत्ता आमचं डेली प्रोडक्शन इयरबड्सचं अराउंड 1 मिलियन, म्हणजे 10 लाख इयरबड्स पर डे आम्ही बनवतो आत्ता. त्यामुळे इयरबड्सचं प्रमाण खूप चांगलं आहे. आणि सीझनप्रमाणे असतो, म्हणजे दिवाळी किंवा न्यू इयर किंवा गिफ्टिंग सीझनमध्ये आमचे बांबू वॉटर बॉटल्स, बांबू कॉफी मग किंवा जे काही गिफ्टिंग आर्टिकल्स आहे, बांबू स्पीकर्स, ह्याचा जास्त सेल होतो. पण इयरनी तुम्ही जर डिस्ट्रीब्यूट केलं तर ब्रश इज स्टील नंबर 1. ओके. मग सुरुवातीला तुम्ही मार्केटिंग कशा प्रकारे करायचे तुमच्या वस्तूंची, आणि कुठे कुठे डिलिव्हर करायचे? मार्केटिंग सगळ्यात पहिल्यांदा आम्ही डेफिनेटली वेबसाईट लॉन्च केली. वेबसाईट लॉन्च केल्यानंतर आम्हाला वेबसाईटमधून चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. त्यानंतर आम्ही एक्झिबिशन स्टार्ट केले. तर लोकल एक्झिबिशन्स पुण्यामध्ये खूप सारे एक्झिबिशन होतात वेगवेगळ्या भागामध्ये, त्या एक्झिबिशन अटेंड केली. त्यानंतर आम्हाला बऱ्याचशा कंपन्यांकडनं ऑफर आल्या की तुम्ही आमच्या कॅन्टीनमध्ये येऊन सेल करा किंवा आमच्या कॅम्पसमध्ये येऊन सेल करा. तिथं आम्ही गेलो. आणि नंतर मग सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे तुम्ही आता सगळ्यांना माहिती आहे, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आहे किंवा परफॉर्मन्स मार्केटिंग आहे, ह्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रचार करायला सुरुवात केली. आणि चांगली गोष्ट अशी आहे की आमच्या प्रोडक्टची क्वालिटी बघून किंवा आमच्या कंपनीचा व्हिजन बघून खूप साऱ्या सेलिब्रिटी लोकांनी आम्हाला प्रमोट केलं. जसं दिया मिर्झा असेल किंवा जुही चावला असेल, श्रद्धा कपूर असेल, रणदीप हुडा असतील, ह्या लोकांनी 1 रुपये न घेता त्यांच्या सोशल मीडियावरून आमच्या कंपनीची जाहिरात केली की तुम्ही असे प्रोडक्ट घेत जा. त्याचा आम्हाला फायदा झाला. हे बघून न्यूजपेपरवाल्यांनी आमचे इंटरव्ह्यू कव्हर केले, टेलिव्हिजनने कव्हर केले, ब्लॉगिंग साईट जसे बेटर इंडिया असतील किंवा युअर स्टोरी असेल, त्यांनी आमचे इंटरव्ह्यू पब्लिश केले. आणि असं करत करत मग हा पसारा वाढत गेला. आणि मग खूप सारे इन्फ्लुएन्सर आले, पॉडकास्टिंग आम्ही केलं, जेणेकरून आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रोडक्टची माहिती मिळावी. खरेदी करणं न करणं हा त्यांचा चॉईस आहे, पण त्यांना ॲटलिस्ट हे तरी कळलं पाहिजे की असं प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण तुम्ही मार्केटिंगसाठी नक्की किती पैसे लावता? म्हणजे आता बरेच इन्फ्लुएन्सर पैसे घेतात कोलॅबरेशनसाठी, तर मग तसं तुम्ही पैसे देता का मार्केटिंगसाठी? इन्फ्लुएन्सरला आम्ही पैसे देत नाही. आमचं थोडंसं फिलॉसॉफी वेगळी आहे. आम्ही त्यांना आमचे प्रोडक्ट्स पाठवतो. जर आम्हाला कोणत्या इन्फ्लुएन्सरने कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही पैसे देणार नाही, आम्ही तुम्हाला प्रोडक्ट पाठवतो, तुम्ही ते प्रोडक्ट वापरा. जर तुम्हाला वाटलं की हे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत तुमच्यासाठी, समाजासाठी, देशासाठी, तर तुम्ही बार्टर कोलॅबोरेशन करू शकता. आणि फॉर्च्युनेटली आजपर्यंत जवळपास शेकडो लोकांनी आमचे प्रोडक्ट आमच्याकडून बार्टर कोलॅबोरेशनमध्ये घेतलेले आहे आणि त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट त्याचं प्रमोशन केलेलं आहे. कारण आम्ही नॉन फंडेड स्टार्टअप आहोत. त्यामुळं आजही आम्हाला खूप सारा पैसा जाहिरातीवर खर्च करणं तेवढं अफोर्डेबल नाही आहे. कारण आमचं बजेट जे तुम्ही म्हणता, तर तसं टेक्निकली सांगायचं तर आम्ही 20 ते 22% हा आमचा बजेट आहे पर मंथ, जो आमच्या ग्रॉस इन्कमचा आहे. म्हणजे साधारण आम्ही आत्ता महिन्याला साधारण आमचं एक 30 ते 35 लाखापर्यंत सेल जातो. तर आम्ही साधारण 3 ते 3.5 लाख
हां, तर मग आम्ही साधारण 3 ते 3.5 लाख रुपये जाहिरातींवरती म्हणजे परफॉर्मन्स मार्केटिंग असेल किंवा एक्झिबिशन्स असतील त्यावर खर्च करतो. मग तुमचे जे पैसे म्हणजे महिन्याला जे तुमचं प्रॉफिट होतं त्याचं विभागणी कशी करता तुम्ही? म्हणजे रॉ मटेरियलला किती पैसे वापरता, मार्केटिंगला किती टक्के वापरता, असं काही तुम्ही आखणी करून ठेवली आहे का? तसं एकदम थंब रूल तर असं काही नाही आहे ऑनेस्टली. पण साधारण आमचा 20% आमचा जातो मार्केटिंगसाठी, साधारण 12% आमचा जातो सॅलरीजमध्ये आणि बाकीचा जो आहे तो रॉ मटेरियल आणि बाकीचे इतर ॲक्टिव्हिटीजसाठी खर्च होतो. पण साधारण हे 2 जे खर्च आहेत ते मेजर खर्च आहेत, 20 आणि 12. साधारण 32% आमचा जो आहे हा सॅलरी आणि प्रमोशनवरती खर्च होतो. आणि जसं मला मला सांगितलं की आमचा EBITDA जो आहे किंवा प्रॉफिट मार्जिन जे आहे हे 8 ते 10% आहे, ते त्यामध्ये बसतं बरोबर. त्यामुळं तो एक गोष्टी आहे. तर लमसम जर तुम्ही अशी विभागणी केली की 20% ॲडव्हर्टाइजमेंट, 12% सॅलरी, 10% प्रॉफिट आणि बाकीचे राहिलेले जे आहे साधारण ते रॉ मटेरियलसाठी आणि बाकीचे इतर एक्सपेन्सेसमध्ये खर्च होतात. शिबिरामध्ये तर तुम्ही पार्टिसिपेट करतात, पण तुमचं स्वतःचं दुकान वगैरे आहे का, शॉप वगैरे आहे का, जिथे लोक जाऊन वस्तू विकत घेत? ह्या वर्षीपासून आमचा प्लॅन येतो. आजही ॲक्च्युली आमचा मेन बिझनेस जो आहे ना हा B2B असतो. म्हणजे आम्ही व्हाईट लेबलिंगवर खूप सारं काम करतो. त्यामुळे आमचे जे बिझनेस कस्टमर्स आहेत ते खूप जास्त आहे. आजही आमच्या सेल्सचा अराऊंड 60% हा बिझनेस आहे हा B2B मधून येतो. त्यामुळं आम्ही आत्तापर्यंत आता आमचा फोकस हा B2B वरती होता. आत्ता आम्ही रिटेलमध्ये सुरुवात केली गेल्या 2 वर्षापासून आफ्टर शार्क टँक स्पेशली. आणि आत्ता आमचा प्लॅन आहे की ह्या वर्षी आमचं ॲटलिस्ट एक रिटेल स्टोअर असावं, जे आम्ही साधारण डिसेंबरपर्यंत प्लॅन आहेत की एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये पुण्यामध्येच आम्ही सुरुवात करणार आहोत. ओके. मला तुम्ही सांगू शकता का, जेव्हा तुम्ही हा स्टार्टअप स्टार्ट केलं तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अडचण नाही म्हणता यायची, हा चॅलेंज होते खूप सारे. म्हणजे आव्हाने आपण म्हणतो, आव्हान खूप सारे होते. जसं जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात मोठा चॅलेंज होतं की माइंडसेट लोकांचा चेंज करणं, की लोकांना प्लास्टिक प्रोडक्टवरून, प्लास्टिक टूथब्रशवरून बांबू टूथब्रशला मूव्ह करणं, हा मोठा चॅलेंज होता. त्यानंतर ह्याचं डिस्ट्रीब्युशन करणं, लोकांपर्यंत हे प्रोडक्ट्स अवेलेबल करणं, हा मोठा चॅलेंज होता. कारण आम्ही ज्या कंपन्यांच्या अगेन्स्ट कॉम्पिटिशन करतो आहे, जसं कोलगेट असेल, ओरल बी असेल, पेप्सोडेंट असेल, ह्या कंपन्या खूप मोठ्या आहेत, ह्या खूप जायंट आहेत. त्यांच्यासमोर आमचा काहीच अस्तित्वच नाही आहे, नसल्यासारखं आहे. त्यामुळे त्या कंपन्यांना पुश करणं आणि आमचे प्रोडक्ट शेल्समध्ये मूव्ह करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. कारण लोकांना सवय लागली आहे. आता 2 जनरेशन 3 जनरेशन लोक कंटिन्यू प्लास्टिक टूथब्रश वापरतात ते, आणि त्यांचा एवढा जाहिरातींचा भडीमार होत असतो की जे टॉप मोस्ट ॲक्ट्रेस आहे, टॉप मोस्ट स्पोर्ट्स स्टार आहे, ते त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट करतात, राईट. त्यामुळं त्यांची व्हिजिबिलिटी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रमाणात आमची व्हिजिबिलिटी काहीच नाही आहे. त्यामुळे तो चॅलेंज होतो. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आम्ही ते कमी कमी करत चाललो आहे, की जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचणं, मग वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचणं. आम्हाला जर जाहिरात करणं शक्य नसेल तर आम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करतो, आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो, वेगवेगळ्या डेंटिस्ट थ्रू आम्ही प्रमोशन करतो. तर एक वेगवेगळ्या जे अपॉर्च्युनिटीज आहेत ज्यांच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता. सिमिलरली चॅलेंज फिनान्स एक मोठा चॅलेंज असतो. आम्ही सुरुवातीला खूप साऱ्या बँकेंना अप्रोच केला होता, खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमला अप्रोच केला होता, पण त्यांच्यात एवढा वेळ जातो त्या प्रोसेस करणं, त्या फॉलोअप घेणं. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीकडून ते पैसे घेऊन ज्या बिझनेसमध्ये टाकून त्यांना इमिजिएटली रिपे करू शकता. आपल्या इथं आजही बँक हा सगळ्यात मोठा रोड ब्लॉक आहे. म्हणजे आज कोणत्याही स्टार्टअपला सुरू होण्यापासून जर कोणी रोकत असेल तर ही बँक आहे. खूप सारे सांगितलं जातं की बँक खूप सपोर्टिव्ह असतात, पण बँक ज्या कंडिशन्स असतात त्या इनोव्हेशन कंपन्यांना बिलकुल पूरक वातावरण निर्माण करत नाही. त्या तुम्हाला एक्झिस्टिंग जो बिझनेस कुठला असेल मोठा तर त्यांच्यासाठी सपोर्ट करतील, पण कुठली इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नकार तुम्हाला बँकेकडनं येतो. हा, म्हणजे स्टार्टअप म्हणतात की बँका पण पैसे देत नाहीत, किंवा मग असं म्हणतात की नवीन बिझनेस आहे, होईल की नाही सक्सेसफुल, पैसे देऊन बुडले तर, ह्या लोकांनी पैसे भरले नाही तर, त्यामुळे त्याची अनेक प्रोसेस पण खूप असते. नाही, जे ते कोलॅटरल मागतात ॲक्च्युली. आता माझ्या बिझनेससाठी मी ज्यावेळेस त्यांना मागितलं होतं त्यांनी मला घर ॲज अ कोलॅटरल मागितलं होतं, राईट. मी एकदा घर ॲज अ कोलॅटरल देऊन पैसे घेतले पण होते, पण प्रत्येक वेळेस ते शक्य होत नाही, राईट. तुमचं वर्किंग कॅपिटल बांबूमध्ये खूप सारं लागतं, कारण बांबू कट केल्यापासून प्रोडक्ट बनेपर्यंत साधारण 3 ते 3.5 महिन्याचा वेळ लागतो. मग ह्या 3 महिन्यात बनवायला हां, कोणतेही प्रोडक्ट, कारण बांबू कट होतो, तो ड्राय होतो, तो सिझनिंग करतात, प्रोसेसिंग होतं, मग तो ट्रान्सपोर्ट होतो.
मग आमची येता येतो, मग अशा बऱ्याचशा गोष्टींना वेळ लागतो. मग ह्या गोष्टींसाठी आम्ही खूप जणांशी बोललो, म्हणजे असं नाही की बँकेत बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ऑफिसरशी बोललो, पण काय उपयोग होत नाही, कारण त्यांचा एक बिझनेस माइंडसेट नसतो, त्यांचा 8 to 5 जॉब असतो, तर त्यांना काही फरक पडत नाही केस पास झाली नाही झाली. त्यामुळं ही काय जे आहे ते कागदी घोडेच आहेत बस. जर कोणाला कॉर्पोरेट लेवलमध्ये जर समजा कोणाला गिफ्ट वगैरेसाठी एकत्र गिफ्ट्स हवे असतील, ठीक आहे, एकत्र प्रोडक्ट्स हवे असतील, तर ते लोक 3 महिन्या आधी ऑर्डर देतात की तुमच्याकडे ऑलरेडी स्टॉक असतो? नाही, स्टॉक असतो ना. म्हणजे मी जनरल लाईफ सायकल सांगितली. आमच्याकडे साधारण कोणताही प्रोडक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आजच आम्हाला एक ऑर्डर आली की त्यांना 1000 बांबूचे स्पीकर हवेत, ओके, त्यांच्या कंपनीचं नाव प्रिंट करून. तर तो साधारण 5 ते 6,000 बांबू स्पीकर हे ऑलवेज स्टॉकमध्ये असतात. 1000 बांबूच्या वॉटर बॉटल स्टॉकमध्ये असतात. जवळपास 1,00,000-2,00,000 ब्रश ऑलरेडी स्टॉकमध्ये असतात. तर तो एक मंथली प्रोजेक्शन आम्हाला माहिती आहे की कोणत्या महिन्यात काय सेल होतो आणि कोणत्या प्रोडक्टची डिमांड कोणत्या महिन्यात जास्त असते. त्यामुळं तो आमचं गणित जे आहे किंवा मागचा जो डेटा कन्व्हर्ट इनटू इन्फॉर्मेशन हे आमचं सगळं झालेलं आहे. ओके. तर सर्वात कमी किमतीचा ब्रश आहे, बरोबर, तर महागडी वस्तू कोणती बनवता तुम्ही? स्पीकर की अजून काय? नाही, वॉटर बॉटल ही आमची आत्तापर्यंत सगळ्यात महाग आहे. महाग म्हणण्यापेक्षा त्याचा काम पण खूप जास्त आहे ॲक्च्युली, कारण त्यामध्ये स्टीलचं आतून कोटिंग आहे, वरून बांबूचं कोटिंग आहे, त्याचे झाकण आहे, त्याला स्टीलचं कोटिंग आहे. तर साधारण बॉटल ही सगळ्यात प्रीमियम आहे आमच्या पूर्ण प्रोडक्ट रेंजमध्ये आत्ता तरी. त्याची किंमत काय एका बॉटलची? त्याची तशी म्हणजे प्रीमियम म्हणजे हजारात नाही आहे, त्याची किंमत 650 रुपये फक्त. 650 रुपये. आता इतकं वर्षभरात तुम्ही पैसे कमवता, म्हणजे जवळजवळ करोडोमध्ये जात असेल तुमचा व्यवसाय, तर तुम्ही एकूण टॅक्स किती भरता? साधारण मी मगाशी सांगितलं की आमचं साधारण टर्नओव्हर गेल्या वर्षी साधारण 5.5 करोडचा झाला होता, राईट. आणि साधारण वर्षानुवर्ष म्हणजे साधारण त्याच्या आदल्या वर्षी 4.2 होता, त्याच्या आधी 3.6 होता. साधारण हे जातं टॅक्सेशनमध्ये. आत्ताच्या मोमेंटला आमच्या मशीन्स आम्ही खूप घेतल्या होत्या, त्यामुळे त्या मशीनचं डिप्रिसिएशन आम्हाला बऱ्यापैकी चांगलं मिळतं. पण तरी नाही म्हटलं तरी आम्ही एक 20%च्या ब्रॅकेटमध्ये पडतो आणि साधारण आम्हाला एक नाही म्हटलं तरी एक 40 लाखाच्या आसपास टॅक्स जातो, 35 ते 40 लाख पर इयर. मला सांगू शकता, म्हणजे आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया, की नवीन उद्योजक जर एखादा त्याला स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट, स्टार्टअपची डेफिनेशन सगळ्यांना समजून घेतली पाहिजे. स्टार्टअप म्हणजे कोणता तुम्ही चहाची टपरी टाकण्याला स्टार्टअप म्हणत नाही, राईट. स्टार्टअप म्हणजे असा काहीतरी उद्योग ज्यातून तुम्ही काहीतरी समाजाचा काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. मग त्यामध्ये काही येऊ शकतो की तुम्हाला एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट मिळालं, ते मे बी एन्व्हायरमेंटल रिलेटेड असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा प्रॉडक्ट असेल, काही असेल. तर त्यावर जेव्हा तुम्हाला एखादी आयडिया येते, त्यावेळेस तुम्हाला ती आयडिया आली ह्याच्यात, तर जगात तुम्ही एकमेव नाहीत की ती आयडिया तुम्हाला आलेली आहे. जगात खूप सारे लोक आहेत ज्यांना ती आयडिया आलेली आणि येऊन गेलेली असेल किंवा येणार असेल. फक्त सक्सेसफुल तोच होतो की जो त्या आयडियाला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करून प्रॉडक्ट टेबलवरती नेऊन ठेवतो. त्यामुळं कोणतीही आयडिया आली तर इमिजिएटली काम करू नका, त्याच्यावर थोडासा विचार करा, त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्या. सिमिलर कुठले प्रोडक्ट्स आहेत का, असेल तर त्याचं मार्केट काय आहे आणि तुम्ही त्यामध्ये काय व्हॅल्युएशन करू शकणार आहात, ह्याचा प्रॉपर वापर करा. बरेचसे लोक एका इम्पल्समध्ये म्हणतात की नाही मला आयडिया आली आहे आणि इमिजिएट काम सुरू, फंडिंग सुरू. तसं करू नका, कारण घाईत खूप चुका होतात. तुम्हाला जर आयडिया आली तर ती आयडिया तुम्ही लिहून ठेवा, नेक्स्ट डेला परत ती आयडिया वाचा, नंतर ती तुम्ही एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टींची गरज आहे ते लिहून काढा. कारण जेव्हा तुम्ही लिहून काढता तेव्हा तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात आणि तुम्हाला कळतं की आता मला ॲक्शन काय घ्यायचे आहेत. आणि ॲक्शन बेसवर किंवा टाईम बॉक्सिंग करायला शिका. एखादी आयडिया आली तर आयडियाला मी टाईम बॉक्सिंग कसा करेल, की पहिला स्टेज काय असेल, ते प्रोटोटाईप काय असेल, ते प्रोटोटाईप मी माझ्या मित्रांना वापरायला देईल, त्यांचा फीडबॅक घेईल, ते सगळे चेंजेस इन्कॉर्पोरेट करेल, परत पुढचा नवीन व्हर्जन लॉन्च करेल, ते परत वापरायला देईल. असं करत करत तुम्ही एका स्टेजला येता ज्याचं तुम्हाला कळतं की हा आता प्रोडक्ट हा मार्केट फिट आहे किंवा गो टू द मार्केट आहे, अवेलेबल आहे. आणि मग त्यावेळेस तुम्ही करा. आय एम नॉट सेईंग की तुम्ही 100% प्रोडक्टची वाट बघा, पण ॲटलिस्ट इटरेटिव्ह मेथडने जर तुम्ही गेला तर तुमचा खर्च कमी होईल. ट्राय टू गेट थिंग्स डन फ्रॉम आउटसाईड. म्हणजे माझ्या केसमध्ये सांगायचं तर आम्ही लेझर इन्ग्रेविंग जे आहे कस्टमाइज करतो, ते आम्ही सुरुवातीला आमच्याकडे लेझर मशीन नव्हती.
आम्ही पहिले 3 ते 4 वर्ष लेझरचं काम बाहेरून करून गेलो होतो. का तर ती मशीन जी होती त्याची किंमत होती 4.5 लाख रुपये. आम्हाला ते इमिजिएट अफोर्ड नव्हतं होत की 4.5 लाख रुपये खर्च करणं. आम्ही ते 10 रुपये 15 रुपये जॉब वर्कवरती करून घ्यायचो. आणि जेव्हा आम्हाला कळालं की आता आमच्याकडे एवढा सफिशियंट पैसा आहे की मशीन आम्ही घेऊ शकतो, तेव्हा आम्ही ती मशीन घेतली. त्यामुळे तुम्ही आजही सुद्धा चेक करा की मार्केटमध्ये तुमच्या बिझनेस आयडियाच्या सपोर्ट सिस्टीममध्ये कोणकोणत्या कंपनीज आहेत आणि तुम्ही त्यांचा कसा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला इनिशियली फंडिंगचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा लोड येणार. धन्यवाद सर, तुम्ही महामनीला इतका वेळ दिला. विश यू ऑल द बेस्ट. तुमचं चॅनल मी खूप रेग्युलर पाहत असतो. खूप छान काम करता तुम्ही फायनान्शियल लिटरसीवरती. असंच करत राहा, कारण बऱ्याच जणांचा समज असतो की मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही, पण असं नाही आहे. आज मी जेवढा काही बिझनेस करतोय तर माझे भरपूर सप्लायर्स आणि भरपूर कनेक्शनमध्ये लोक मराठी आहेत. फक्त एवढंच आहेत की मराठी लोक कॅमेऱ्यावरती येण्याला तेवढे उत्सुक नसतात किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये जास्त फोकस असतो. ते दिखाव्याच्या लाईफमध्ये बिलीव्ह करत नाही. आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही आता खूप सारे उद्योजकांना पळत घेऊन येत आहे, त्यांना फायनान्शियली लिटरसी प्रोव्हाइड करताय. खूप खूप छान आहे. तुमच्या मनापासून आभार आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सोबतच महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.